हर घर तिरंगा 2026 अभियानाअंतर्गत बार्शी शहरात आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य तिरंगा रॅली उत्साहात पार पडली। यावेळी हजारो देशभक्त नागरिकांनी सहभाग घेत देशभक्तीचा संदेश दिला। बार्शी येथे हर घर तिरंगा 2026 अभियानाअंतर्गत आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य तिरंगा रॅली उत्साहात पार पडली। या रॅलीत भाजप युवा मोर्चाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रणवीर राऊत यांच्यासह हजारो देशभक्त नागरिक सहभागी झाले। कृषी उत्पन्न बाजार समिती येथून रॅलीला प्रारंभ झाला। शहरातील प्रमुख मार्गांवरून तिरंगा रॅली काढण्यात आली। शहीद स्मारक येथे माजी सैनिकांच्या उपस्थितीत अभिवादन करून रॅलीचा समारोप करण्यात आला। भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान या घोषणांनी संपूर्ण बार्शी शहर दुमदुमून गेले। यावेळी नगरसेवक विजय राऊत यांनी हर घर तिरंगा अभियानाचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखून देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्याचे आवाहन केले। आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून आपल्या भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनापासून खऱ्या अर्थानं या भारतामध्ये जी मोदीजींनी हर घर तिरंगा ही संकल्पना राबवली। त्यांचा एकच हेतू होता की संपूर्ण देशवासियांच्या मनामध्ये आपल्या देशाबद्दल, आपल्या तिरंगाबद्दल आदराची भावना निर्माण झाली पाहिजे। त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी हजारो व्यापारी बांधव, हजारो देशभक्त यांच्या उपस्थितीमध्ये आपण बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती येथून या रॅलीला सुरुवात केली आणि आज या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या शिवसृष्टीला नतमस्तक होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, अण्णाभाऊ साठेंचा पुतळा असेल, शाहीर अहमद शेखाचा असेल, या थोर पुरुषाच्या पुतळ्याला अभिवादन करून आज शहीद स्मारक या ठिकाणी या रॅलीची समाप्ती झालेली आहे। सर्व देशभक्त बांधव या रॅलीमध्ये मोठ्या उत्साहात सहभागी झाले। त्याबद्दल सर्वांचे मी भारतीय जनता पार्टी शहर व तालुक्याच्या वतीने आमदार राजेंद्र राऊत यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो व सर्वांना नम्रतेची विनंती करतो की आज जो आपल्या हातामध्ये तिरंगा आहे, घरी गेल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी घालून तो आपल्या कपाटामध्ये ठेवावा व 15 ऑगस्ट या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरावरती तिरंगा ध्वज फडकवावा।